अंजली दमानिया या व्यक्तिरेखेबद्दल मला कायमच कुतूहल वाटत आले। म्हणजे जेव्हा कधी भाजपाच्या संबंधाने विषय निघतो त्यावेळेला दमानिया सोयीस्कर मौन बाळगतात का? म्हणजे मेघा इंजिनिअरिंग कंपनीचा एवढा मोठा महसूल कसा काय चुकवला गेला यावर कागदपत्र सादर झाली, घमासान चर्चा झाली। अगदी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मेघा इंजिनिअरिंग कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राटे दिली म्हणून राज्य सरकारवर ताशेरे ओढले। मात्र यावर दमानिया चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाही। अनिक्षा जयसिंगानीचा मुद्दा असेल, बावनकुळेंचा कशिनोचा मुद्दा असेल, बावनकुळेंच्या मुलाचा ड्रंक अँड ड्राईव्हचा मुद्दा असेल किंवा मुनगंटीवारांचा 55 कोटी झाडे लागवडीचा विषय असेल, कितीतरी मुद्दे आहेत की ज्यावर दमानिया चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाही। परंतु ठाकरे किंवा पवार आडनाव म्हटलं की अचानक त्यांच्यामध्ये उत्साह संचारतो, अगदी बोलण्यामध्ये त्या लगेच शिरशिरीने उतरतात। काल जयंतरावजी पाटील साहेब यांच्या संबंधाने अत्यंत विकृत आणि घृणास्पद टिप्पणी झाली, जी महाराष्ट्रातल्या कुठल्याही सुसंस्कृत माणसाला, अगदी विरोधक असणाऱ्यांना सुद्धा पटणार नाही। यावर दमानिया चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाही। मात्र आज निकृष्ट दर्जाचं काम होतंय म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न समजून घेताना एका अधिकाऱ्याला जेव्हा रोहित पवार जाब विचारतात तेव्हा मात्र भाषा, संस्कार, संस्कृती यावर दमानिया लगेच व्यक्त होतात। मला जरा नवलच वाटते।